बॉलिवूडची धगधग गर्ल म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित आजही तिच्या अभिनयाने, नृत्याने आणि मोहक हास्याने करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करते. पण तुम्हाला माहिती आहे का, एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान माधुरी इतकी घाबरली होती की ती सेटवरच थरथर कापू लागली होती आणि नंतर जोरजोरात रडायला सुद्धा लागली होती. नेमकं असं काय घडलं होतं, जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता न्यूज चॅनलवर. ही घटना आहे 1989 साली आलेल्या प्रेम प्रतिज्ञा या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानची. या चित्रपटात माधुरी सोबत अभिनेता रणजित होता. रणजित त्या काळात बॉलिवूडमधील धोकादायक आणि विलन भूमिकेसाठी प्रसिद्ध होता. चित्रपटात एक अत्यंत इमोशनल आणि धक्कादायक रेप सीन शूट केला जाणार होता. त्या काळात आज सारखे इंटिमसी कोऑर्डिनेटर किंवा सेफ्टी प्रोटोकॉल फारसे नव्हते. त्यामुळे अभिनेत्रीसाठी असे सीन मानसिकदृष्ट्या खूप कठीण असायचे. माधुरी दीक्षित त्या काळी इंडस्ट्रीत तुलनेने नवीन होती. रेप सीन शूट होण्यापूर्वीच ती खूप नर्वस झाली होती. कॅमेरे, लाईट्स, मोठा सेट आणि समोर अत्यंत आक्रमक भूमिका करणारा रणजित. सीन सुरू होताच वातावरण इतकं रिअल झालं की माधुरी खरोखरच घाबरली. असं सांगितलं जातं की त्या सीन दरम्यान ती थरथर कापत होती आणि शूट संपल्यानंतर तिचा भावनिक बांध फुटला. ती सेटवरच जोरजोरात रडू लागली. माधुरीसाठी हा अनुभव खूप धक्कादायक होता, कारण अभिनेत्री जरी अभिनय करत असली तरी काही सीन मानसिकदृष्ट्या त्यांच्यावर परिणाम करतात. नंतर अनेक मुलाखतीमध्ये बॉलिवूडमधील अभिनेत्रींनी सांगितलं की अशा सीनमध्ये त्यांना अस्वस्थता जाणवायची. त्या काळात कलाकारांच्या मानसिक सुरक्षतेकडे फारसं लक्ष दिलं जात नव्हतं. मात्र या घटनेनंतर माधुरी दीक्षितने स्वतःला सावरलं आणि पुढे जाऊन ती बॉलिवूडची सर्वात मोठी सुपरस्टार बनली. तेजाब, दिल बेटा, हम आपके कौन है सनम आणि देवदास सारख्या सुपरहिट चित्रपटांनी तिने इतिहास घडवला. आजही माधुरी दीक्षितचं नाव घेतलं की सौंदर्य, डान्स आणि उत्कृष्ट अभिनय डोळ्यासमोर येतो. पडद्यामागे कलाकारांनाही अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं आणि ही घटना त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. तुम्हाला माधुरी दीक्षितचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या विजेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.